नंबर 27 2.6 लर्निंग लेटर्स. अक्षरे शिकूया. बघा, ए मॅच द फॉलोइंग लेटर्स विथ देअर पिक्चर्स. हे जे खाली दिलेले अक्षर आहेत त्या चित्रांबरोबर आपल्याला काय करायचे, जोडायचे. बघा, हे कोणतं अक्षर बघा, विच इज लेटर एच. हा, सांगा बरोबर एच कोणतं मग चित्र आहे, कुठे येते एच, हे नाहीच की, नीट बघा शोधा. हा, मग कसं म्हणायला हे HAT हॅट, HAT. हा, बघा, आय फॉर कुठे रे आईस्क्रीम. हा, आय फॉर आईस्क्रीम. हा, जे फॉर आहे का जोकर इथं. हा, जोकर नाहीच ना, मग जे आहे ते सांगायचं, जे फॉर जग. हा, के फॉर हा, इथं आहे काईट. हा, एल फॉर लायन. हा, एम फॉर मँगो, एम फॉर मँगो. आणि एन फॉर नोज, एन फॉर नोज. रिपीट बघा एकदा माझ्या पाठीमागे म्हणा. एल फॉर हा, एच फॉर हॅट, आय फॉर आईस्क्रीम, जे फॉर जग, के फॉर काईट, एल फॉर लायन, एम फॉर मँगो, एन फॉर नोज. तुम्ही सुद्धा घरी गेल्यानंतर हे वाचायचे सगळे शब्द. सोपं आहे सगळं, शब्द पण सोपे आहेत सगळे. आताच विचार काही येत नसला, कुठला शब्द येत लक्षात नसला तर समजलं का सगळ्यांना. हा, आता पेज नंबर 28. हा, लक्ष द्या. बघा, बी ट्रेस अँड राईट द फॉलोइंग लेटर्स. ट्रेस म्हणजे काय रे, ट्रेस. या ठिकाणी बघा 28 पेज नंबरवर आपल्याला काय केले, 4 लाईन बघा, 1 2 3 4. जसं तुमची 4 लाईनची वही असते तसं आपल्याला 4 रेषा काढून या ठिकाणी ओढून दिल्यात. म्हणजे तुम्हाला आपण 4 लाईन मध्ये कसे अक्षर लिहितो इंग्लिशचे, तसं त्यात तुम्हाला या ठिकाणी अक्षर काढून दिलेत. त्याच्यावर काय करायचे, फक्त आपल्याला गिरवायचे. ट्रेस म्हणजे गिरवणे. काय करायचे बघा, एच 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 एच, कॅपिटल एच आणि स्मॉल एच. आणि यापुढे तुम्हाला काय करायचंय, हे अक्षर पाहून असं जसंच्या तसं या पुढच्या 4 लाईन मध्ये व्यवस्थित लिहायचं. इथं काढून दिलं तसंच लिहायचं, गडबड करायची नाही. पेन्सिलने लिहून आणायचे. तुम्हाला सगळ्यांना 10 पेन्सिली वाटल्यात, त्यांचा वापर करायचा. समजलं का. बघा, या ठिकाणी बघा, एच फॉर हॅट म्हणा, आय फॉर आईस्क्रीम, जे फॉर जग, के फॉर काईट, एल फॉर लायन, एम फॉर मँगो, एन फॉर नोज. एन फॉर इथं काय नेस्ट दिले का. हा, एन फॉर नोज. या ठिकाणी समजलं का. तुम्हाला हे अक्षर गिरवून आणायचे आणि या ठिकाणी पुढच्या शेवटच्या कप्प्यामध्ये तुम्हाला त्या पाठीमागचं अक्षर पाहून जसं तसं व्यवस्थित त्या 4 लाईन मध्ये लिहून आणायचं, सांगितलं जसं दिलंय तसं. समजलं सगळ्यांना. हा, आणि पेन्सिलनं लिहून आणायचं, म्हणजे जर व्यवस्थित आलं नाही तर ते खोडून परत लिहिता येते आपल्याला.